आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील जे का राखलेला दावा अखेर आज मंजूर झालेला असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात बघा डायरेक्ट थट्ट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, शेतकऱ्यासाठी आज सर्वात मोठा आनंदाचा दिवस असणार आहे। आज तुमच्या खात्यात जवळपास बघा शेतकरी मित्रांनो 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत जमा केली जाणार आहे। आणि ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्ट ही बातमी दिलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, 90% शेतकऱ्याच्या खात्यात आज पीक विमा जमा होणार आहे। ते शेतकरी कोणते आहे? तसेच बघा शेतकरी मित्रांनो, आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा आता जाहीर केलेली आहे। जर ज्या शेतकऱ्याची यादीमध्ये नाव आहे त्या शेतकऱ्याला डायरेक्ट पैसे जमा होणार आहे। बघा आज आहे बघा थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे बघा 15,000 रुपये जमा व्हायची मोठी माहिती कृषी विभागाने जाहीर केलेली आहे। आणि यामध्ये बघा 2022 पासून तर 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता बघा पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। म्हणजेच की सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे। आणि 90% शेतकऱ्याच्या खात्यात आजपासून म्हणजेच की आज सकाळपासूनच पैसे जमा होत आहे। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, 2022 पासून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता बघा 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की बघा एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, तर त्यांचे कारण सरकारने सांगितलं आहे की बघा ते म्हणजेच की 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही मागील 3-4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्याला दिला नव्हता। आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे जमा होणार आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, कोणते शेतकरी आहे, कोणते शेतकरी पात्र आहे त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे। त्याचप्रमाणे बघा, त्यामुळे आता शेतकरी वर्ग बघा सरकारवर नाराज होते। आता सरकार सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आज सकाळपासूनच पीक विमा वाटपायला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि तुम्ही तुमचा व्हिडिओ बघा, तुम्ही आत्ताचा व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिला असेल की देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा आज पीक विमा सोडल्याचे सांगितलं आहे। आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, त्यामुळे आता थोड्याच वेळात आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे। आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवले गेले आहे यांची यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केलेली आहे। आज आहे बघा 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे आता, आणि उद्या आहे बघा, उद्याही 14 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार आहे। आज 14 जिल्ह्यात, उद्या 14 जिल्ह्यात, अशा प्रकारे शेतकरी मित्र बघा टप्प्याटप्प्याने शेतकऱ्याच्या खात्यात आता पीक विमा जमा करण्यात येणार आहे। हा पीक विमा आता सरकारने मंजूर केलेला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झालं आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आज खुश होणार आहे। थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे। आणि काल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाला सुद्धा आहे। आणि आज या 14 जिल्ह्यामध्ये डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। त्यामुळे 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याचा आज पीक विमा वाटप करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागांना दिलेला आहे। आता बघा या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होणार आहे। ते 14 जिल्हे कोणते आहे हे सुद्धा शेतकऱ्याला जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाने सांगितलं आहे की बघा आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये पीक विमा येणार आहे। आता त्याचप्रमाणे बघा, जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत सुद्धा देखील पीक विमा मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो बघा, लक्षपूर्वक आहे का, 2022 ते 2025च्या मे पर्यंत राहिलेल्या सर्वच पैसे तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत मिळतील। काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यात 52,000 रुपये, 49,000 रुपये, तर किंवा काही शेतकऱ्याला बघा 50,000 रुपयापर्यंत सुद्धा पीक विमा मिळाला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता बघा, आता फक्त या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याचे सरकारने जाहीर केलेलं आहे। आणि आपल्या राज्याचे एकूण 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विमाचा वाटप झालेला आहे। आणि शेतकऱ्याला वाटत होतं की बघा पीक विमा 10,000 किंवा 15,000 येईल,
परंतु आता केंद्र सरकारकडून 2022, 2023 आणि 2024 चा पीक विमा एकदम खात्यावर 50,000 रुपये किंवा 49,000 रुपयेपर्यंत डायरेक्ट तुमच्या खात्यात बघा जमा होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, तुमच्या शेती पिकाचं 2022, 2023 आणि 2024 मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर त्यांना पीक विमा मंजूर झाला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबा, मूग, मटकी, शेंगा अशा सर्वच पिकासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे. जवळपास बघा 35 पिकाची नोंद या पीक विमा योजनेत आढळली आहे. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, या 35 पिकामध्ये कांदा आहे, सोयाबीन आहे, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर केला असल्याचे सांगितलं जात आहे. आता कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की बघा 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात किती वाजता पैसे येणार, तुम्ही पात्र आहात का नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तुम्हाला समजेल. आता बघा, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान बघा, या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा सोडावा असा आदेश दिलेला आहे आणि जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पीक विमा थोड्याच वेळात सोडण्यात येत आहे. बघा शेतकरी मित्रांनो, काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आता बघा आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करत असे कृषी विभागाकडून आदेश आलेला आहे. आता सर्वप्रथम बघा, ते 14 जिल्हे कोणते आहेत? सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो, ते 14 जिल्ह्याचं नाव जाणून घ्या. आता कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी कोणकोणत्या शेतकरी यातून अपात्र ठरवले जाणार आहे यांची यादी सुद्धा तुम्हाला आता 2 मिनिटात सांगण्यात येणार आहे. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे की सर्वोच्च बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही. कारण की बघा, मागच्या वेळी जे पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला नाही आणि सरकारने परत गेला. कारण की बघा, सरकारला पीक विमा परत गेल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँक निवडलेल्या आहे आणि 12 बँकेची जर तुमचं खातं असेल तर तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त 12 बँकेची प्राधान्य दिले आहे कारण या पीक विमा केंद्र सरकारकडून सोडले जाणार आहे आणि जर तुम्ही या 12 बँक सोडून इतर बँकेत खातं उघडलेले असेल तर पीक विमा सोडलेल्या कंपनीला अडचण येत असल्याचे समोर आलेले आहे. यामध्ये पीक विमा लवकरच जमा होणार नाही असंही बघा कृषी विभागाने सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता लक्षात देऊन बघा कोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. आज, उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या खात्यात बँक खात्यात सोडला जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँकेची यादी आता सर्वप्रथम कोणत्या बँक आहे? आता जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सरकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटका महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनडा बँक, बँक ऑफ बडोदा. जवळपास बघा 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी बघा पीक विम्याच्या शाळा सोडण्याची बातमी आली होती. म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम बघा, ज्या शेतकऱ्यांचे गायरन जमीन, रस्त्यावरतील जमीन, कॅनॉलच्या बाजूची जमीन, सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे त्यांना आज पीक विमा सोडला जाणार नाही. तुमचा जिल्हा यात आहे का हे बघा. आज, उद्या आणि परवा या 3 टप्प्यात या 3 दिवसाच्या आत या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा आणि शेतकरी मित्रांनो बघा, आणि सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी आपण जे काय तुम्हाला जिल्हे सांगितलं त्या जिल्ह्यात आज 100% पैसे जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला पैसे जमा झाले नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.